हाय फ्रेंड्स, तर आज आपण मॅथ्स 1 क्लास 10चे जे काही 2 मार्क्सचे जे क्वेश्चन्स किंवा ॲक्टिव्हिटी असतात ते आपण आज सुरू करतोय. 1 मार्क्सचे जे काही होते ते आपण काल सर्व संपवले. आता आपण 2 मार्क्सचे पुढं पाहूया. तर आता ह्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन असं दिलं आहे, कंप्लीट द टेबल. म्हणजेच ही काय एक ॲक्टिव्हिटी आहे. आता ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी काय दिलं आहे, एक इक्वेशन दिलं आहे आणि एक्सची व्हॅल्यू दिली आणि एक वायची व्हॅल्यू दिली. त्यांनी काय सांगितलं आहे, फाइंड एक्स वाय आणि फाइंड ह्याच्यामध्ये वाय फाइंड करायचं आहे, इथे एक्स फाइंड करायचा आहे. इथे पण सेम तसंच फाइंड एक्स अँड वाय. आता एक्स अँड वाय कसे भेटणार? पहिले काय करायचं, -5 घ्यायचा कशामध्ये, ह्या इक्वेशनमध्ये. म्हणजेच काय, एक्सची व्हॅल्यू काय टाकायची, -5. फॉर एक्स इज इक्वल्स टू -5 इन गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन कोणतं आहे, 2x - 6y इज इक्वल्स टू 3. 2x ठिकाणी -5, -6y इज इक्वल्स टू 3. 2 - 5 इज 2 × -5 इज -10, -6y इज इक्वल टू 3. आता हा -6y ना, हा काय करा, लेफ्ट हँड साइड राईट हँड साइडला घ्या आणि हा 3 लेफ्ट हँड साइडला. म्हणजे काय, साईन चेंज होईल. -10 - 3 इज इक्वल टू 6y. -10 - 3 इज -13 इज इक्वल टू ॲज इट इज 6y. आता हा -13 इथंच ठेवा आणि 6 काय करा, खाली इथं मल्टिप्लाय आहे बरोबर, हा खाली नाही डिवाइडला. म्हणजे वायची व्हॅल्यू काय भेटेल तुम्हाला, -6/13. हा डिवाइड होत नाही, ह्याला डिवाइड करायचं नाही, इथपर्यंतच ठेवायचं. म्हणजेच वायची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला, -13/6. तसंच पुढं पुट वायची व्हॅल्यू 0. का, इथं सेकंड काय दिलं त्यांनी, वायची व्हॅल्यू 0 ना. पहिले आपण हे कंप्लीट करून घेऊया. म्हणजेच एक्स काय येणार इथं, -5 आणि वाय -13/6. आता पुट y इज इक्वल्स टू 0 इन कशात, गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन काय आपल्याला, 2x - 6y इज इक्वल्स टू 3. त्यात y ची व्हॅल्यू काय टाका, 0.
हाय फ्रेंड्स, तर आता आपण पुढचे कंटिन्यूड क्वेश्चन पाहूया. आता ह्याच्यामध्ये क्वेश्चन दिला आहे, राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे काय, ह्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन बनवा. पण कसं, हा कसा दिलाय, x मायनस वन द होल स्क्वेअर दिलाय ना, ह्याला पहिले आपण काय करायचं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. नंतर ना त्यांनी क्वेश्चन काय दिलाय, अँड राईट द व्हॅल्यू ऑफ एबीसी. म्हणजे काय, एबीसी ची व्हॅल्यू पण फाइंड करा. मग आता एबीसी ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी त्याला आपल्याला पहिले ह्या इक्वेशनला सिम्प्लिफाय करायला लागेल. सिम्प्लिफाय करण्यासाठी इथे एक्स मायनस वन द होल स्क्वेअर आहे. मग इथं काय करायला लागेल आपल्याला, ए मायनस बी द होल स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायला लागेल. तो कसा, ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजेच काय, एक्स स्क्वेअर मायनस एज इट इज टू इंटू ए म्हणजेच एक्स, बी इंटू वन, बी म्हणजेच काय 1 प्लस एज इट इज बी स्क्वेअर काय इथं मायनस वनचा स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3 पुढचं एज इट इज. इथं काय येणार, एक्स स्क्वेअर मायनस टू इंटू एक्स इंटू वन इज 2x प्लस प्लस एज इट इज मायनस वनचा स्क्वेअर इज 1. तो कसा, मायनस वन इंटू मायनस वन, मायनस इंटू मायनस इज प्लस, वन इंटू वन इज वन इज इक्वल टू 2x प्लस 3 इज इक्वल टू 2x प्लस 3. आता काय करा, ह्या दोघांना आहे ना इकडे आणा, दोघांना काय करा इकडे आणा. म्हणजेच काय नाही तर एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 मायनस 2x मायनस 3 इज इक्वल टू 0. आता ह्याच्यातला हा मायनस 2x आणि हा मायनस 2x काय होतो, मायनस 4x. आणि हा प्लस 1 मायनस 3, प्लस 1 मायनस 3 नाही होत, मायनस साइन, 3 मायनस 1 इज 2. म्हणजेच काय आलं इथं, एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 2 इज इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला काय भेटलं इथं, स्टँडर्ड फॉर्म भेटला कशाचा, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. आता ह्याला काय करा, कम्पेअर करा कशासोबत, इक्वेशन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. त्याच्याने काय भेटेल आपल्याला, ए आणि बी सी ची व्हॅल्यू भेटेल. मग आता इथं ए ची व्हॅल्यू काय असणार आहे, काय ना म्हणजे काय इथं 1 आहे, बी ची व्हॅल्यू इथं मायनस 4 आहे, सी ची व्हॅल्यू मायनस 2 आहे. तर आपला हा क्वेश्चन झाला. आता इथं खाली फाइंड काय सांगितलं त्यांनी, इफ एक्स इज इक्वल टू मायनस 3 फाइंड के. म्हणजे काय, एक इक्वेशन दिलंय तुम्हाला, त्याच्यामध्ये काय करा, एक्स ची व्हॅल्यू मायनस 3 पुट करा आणि त्याच्यानी के फाइंड करा. तर इक्वेशन काय इथं, के एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. के आता काय करायचं, पुट हा त्यांनी इक्वेशन दिलाय, पुट काय मायनस 3. आता काय करायचं, क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये काय, इफ एक्स इज इक्वल टू 3 फाइंड के. म्हणजे काय, त्यांनी एक्स व्हॅल्यू काय दिली, 3 दिली आहे. मग काय करायचं, के फाइंड करायचं कशातून, ह्या इक्वेशन मधून. ह्या इक्वेशन मध्ये काय करा, एक्स ची व्हॅल्यू 3 पुट करा, तुम्हाला के आरामात भेटेल. मग इथं के इंटू एक्स म्हणजेच काय 3 आहे, त्याचा स्क्वेअर मायनस 10 एज इट इज. इथं एक्स ची व्हॅल्यू काय 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. के इंटू 3 स्क्वेअर म्हणजेच काय, 3 स्क्वेअर 9 आणि इंटू के मायनस मायनस एज इट इज 10 3 जा 30 प्लस 3 एज इट इज इक्वल टू 0. 9k मायनस इथं काय येणार 27 इज इक्वल टू 0. हा 27 मायनस आहे, त्या साईडला पुट करा, हा काय होणार प्लस 27. हा इथं मल्टिप्लाय 9 खाली ना डिवाइडला, हा काय होणार डिवाइडेड. इथं काय येणार मग 9 1 जा 9 3 जा 27. म्हणजेच के ची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला 3. तसं जातं इथं, सॉल्व द क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथडने तुम्हाला हा क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचा. म्हणजेच काय, एक्स ची व्हॅल्यूज फाइंड करायची. आता एक्स व्हॅल्यूज कशी फाइंड करणार ते आपण पाहूया. इथे काय दिलंय, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. बरोबर, म्हणजे काय, मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस 20 आला पाहिजे नाही, आणि प्लस केल्यानंतर किंवा सम केल्यानंतर त्याचा आन्सर काय आला पाहिजे नाही, इथं 1. इथं काय नाही म्हणजे इथं काय 1. तर आता हे कसं भेटेल, प्लस इंटू मायनस इज मायनस, 5 इंटू 4 इज 20. तसंच प्लस 5 मायनस 4 इज प्लस 1. म्हणजे आपल्याला काय रिक्वायर्ड जे पाहिजे होतं ते भेटले. तेच आपण आता इथं पुट करूया. म्हणजेच काय येणार इथं, एक्स स्क्वेअर प्लस 1x जागी काय येणार, प्लस 5x मायनस 4x मायनस 20 इज इक्वल टू 0. आता ह्याच्यामधलं काय करा, एक्स कॉमन काढा, आतमध्ये काय उरेल एक्स प्लस 5. हा एक्स काय केला आपण कॉमन काढला, आणि ह्याच्यातला एक पण एक्स कॉमन येतं. मायनस ह्याच्यामधले काय कॉमन काढा, 4 कॉमन काढा, आतमध्ये काय उरेल एक्स, मायनस कॉमन काढल्यावरती आतमध्ये प्लस उरतो. आणि हा 20 आपण 4 कॉमन काढला ना, म्हणजे काय
4 5 जा 20 म्हणजे इथं काय येणार 5 इज इक्वल्स टू 0. मग आता इथं जे लाईक्स आहे, जे लाईक टर्म आहे त्याला काय करा एकच बॉक्स मधल्या आणि जे अनलाईक आहे ते दुसऱ्या ब्रॅकेट मधले. म्हणजे इथं काय येणार x प्लस 5 इंटू एक्स मायनस 4 इज 0. म्हणजेच काय तुमची एक तर x प्लस 5 ची व्हॅल्यू तरी 0 असेल किंवा मग x मायनस 4 ची व्हॅल्यू तरी 0. मग आता इथं दोन व्हॅल्यू झाले. हा 5 काय करा त्या साईडला पुट करा, काय येणार x ची व्हॅल्यू -5. हा -4 आहे त्या साईडला पुट करा, x ची व्हॅल्यू काय येणार 4. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय, ऑब्टेन द क्वाड्रेटिक इक्वेशन हुज रूट्स आर -3 आणि -7. म्हणजे काय तुम्हाला एक क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचे आहे. त्यांनी काय दिले रूट्स दिले. ते रूट्स म्हणजे काय अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू ते किती दिले -3 आणि -7. आता मग तुम्हाला फॉर्म्युला काय रूट साठी x² - a प्लस बीटा अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. पण आता ह्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे नाही तर अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा हे दोन्ही आपल्याकडे हवंय. मग आता पहिले आपण काय फाइंड करूया, अल्फा प्लस बीटा फाइंड करू. अल्फा प्लस बीटा कसं मिळेल, अल्फा काय इथं -3 आणि प्लस ऍज इट इज बीटा -7 प्लस इंटू मायनस इज मायनस -3 - 7 इज -10. तसं आता काय फाइंड करायचंय अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा कसा भेटेल -3 इंटू -7 करा, मायनस इंटू मायनस इज प्लस आणि 3 7 जा 21. म्हणजे अल्फा इंटू बीटा काय भेटलं आपल्याला 21. आता हे दोन्ही भेटले म्हणजेच काय हे दोन्ही भेटले. आता ह्याला काय करा ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. म्हणजेच काय ना x² ॲज इट इज अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू -10 x ॲज इट इज प्लस अल्फा इंटू बीटा इथं काढले आपण काय 21 इज इक्वल टू 0. म्हणजेच x² मायनस इंटू मायनस प्लस 10x प्लस ॲज इट इज आणि हा 21 इज इक्वल टू 0. म्हणजेच तुम्हाला इथं काय भेटलं तुमचं क्वाड्रेटिक इक्वेशन भेटले. आता इथं फिल अप द बॉक्सेस इन टर्म्स ऑफ AP 2 4 6 ... 148. म्हणजे काय त्यांनी एक तुम्हाला AP दिलाय, तुम्हाला काय करायचंय n फाइंड करायचंय आणि n आणि काय t ऑफ n ना. t ऑफ n म्हणजे काय 148 कोणत्या टर्मला येतो. जसं की आता हा a काय फर्स्ट टर्म आहे आणि फर्स्ट टर्म काय इथं 2 आहे. तसंच T2 काय 4, T3 6. तसं हा 148 ना कोणत्या टर्मला येतो हे तुम्हाला काय करायचं फाइंड करायचं. आता हे कसं निघणार, हे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आपण इथे सॉल्व्ह केले तर मी हे शिकवल, तुम्ही इथं पुट करा सेल्फ. आता हे कसं भेटेल, a ची व्हॅल्यू काय इथं 2, डिफरन्स माहित नाही मग डिफरन्स कसा भेटतो T2 - T1 करा. T2 - T1 इज 4 - 2 इज इक्वल टू 2. तसंच T3 - T2 करा. 6 - 4 इज इक्वल टू 2. दोन्ही 2 काय सेम आहे म्हणजेच काय दोघांची व्हॅल्यू काय आली सेम आली म्हणजेच डिफरन्स सेम आहे. डिफरन्स काय मग 2. मग आता डिफरन्स भेटला आपल्याला a आहे t ऑफ n आहे. मग आपण पुढे फाइंड करू शकतो. फाइंड कसं करणार t ऑफ n इज इक्वल टू a प्लस 1 - d इंटू d चा फॉर्म्युला यूज करायचा. तो कसा येणार मग आता t ऑफ n काय येणार इथं 148 इज इक्वल टू a काय इथं 2 इंटू n नाही दिलेला n - 1 ॲज इट इज इंटू d 2. 148 आहे हा प्लस 2 आहे ना त्याला काय करा या साईडला ना -2 होईल इज इक्वल टू 2n - 2. हा 2n कसा आला 2 इंटू n इज 2n मायनस ॲज इट इज 2 1 जा 2. हा आपण काय केला हा या साईडला घेतला म्हणून काय झाला मायनस 148 minus 2 is 146 is equals to 2n minus 2. आता हा काय करा हा -2 आहे ना हा -2 या साईडला ना प्लस होईल 146 प्लस 2 is equals to 2n. म्हणजेच तुमची व्हॅल्यू किती आली 148 is equals to 2n. आता हा 2 काय इथं मल्टिप्लाय त्याला खाली नाही इथे डिवाइडला इथं केलंय मी 148 डिवाइड बाय 2. 2 1 जा 2 7 जा 14 2 4 जा 8. म्हणजेच तुमची n ची व्हॅल्यू किती आली इथं 74. बाकीचे 3 बॉक्सेस तुम्ही फिल करा. तसंच आता नेक्स्ट क्वेश्चन आहे 11 8 5 2. हे काय एक एपी म्हणजे काय अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिले. आता त्यांनी काय सांगितले विच टर्म इज नंबर -151 म्हणजे कोणत्या टर्मला -151 नंबर हा येईल. आता ते कसं मिळेल आपल्याला इथं a ची व्हॅल्यू काय दिली 11, d काय असतो T2 - T1. T2 - T1 इज 8 - 11 म्हणजेच काय -3. इथं मी एकच काढले तुम्ही पाहता इथं 2 काढू शकता ह्याच्यासारखं. म्हणजे d ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला -3. मग आता n टर्म ऑफ गिवन AP इज -51 म्हणजे आपल्याला काय करायचंय -51 कोणत्या टर्मला येतोय त्याला आपण काय म्हटलंय n टर्म. मग इथं t ऑफ n ची व्हॅल्यू काय आली मग -151. तसंच t ऑफ n चा फॉर्म्युला t ऑफ n इज a प्लस 1 मायनस इंटू d. इथं a काय दिलाय 11 इथं a फर्स्ट टर्म 11 t ऑफ n इज -151. n नाही दिलं n फाइंड करायचं आपल्याला
एन मायनस वन ॲज इट इज, डी काय दिला इथं -3. काय करा आता, हे पुढचे व्हॅल्यूज पुट केले. आता हा 11 प्लस आहे, ह्या साईडला काय मायनस होईल. -151 -11 इज इक्वल्स टू जसं आहे तसं ॲज इट इज. -151 -11 तो काय येतो -162. बाकी ॲज इट इज. आता हा 3 आहे ना, हा 3 काय करा मल्टिप्लाय इथं खाली काय डिवाइडला होईल. मायनस इंटू मायनस कट होईल. इथं काय -162 डिवाइड बाय काय -3 बरोबर. मायनस इंटू मायनस कट, 3 1 जा 3, 5 जा 15, 1 इथं 3 4 जा 12. इथं काय आलं 54 इज इक्वल्स टू n -1. आता हा -1 आहे, ह्या साईडला घ्या +1 होईल. म्हणजे यांची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला 54 + 1 म्हणजे यांची व्हॅल्यू किती 55. म्हणजे काय 55 टर्मला काय येतंय -151 नंबर येतोय. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. थँक्यू.